रन वॉक म्हणजे धावता धावता मध्ये चालणं. यामुळे आपली धावण्याची लय म्हणजे रिदम खरंच तुटतो का, हा प्रश्न अनेक धावपटूंना पडतो, मलाही पडायचा. आज आपण याच विषयावर बोलणार आहोत, पण कुठल्याही पुस्तकी ज्ञानावर नाही, तर पूर्णपणे माझ्या स्वतःच्या अनुभवावर. खरं सांगायचं तर मी स्वतः आधी हेच सगळं मानायचो. मला वाटायचं की धावणं म्हणजे फक्त धावत राहणं, चालणं म्हणजे आपण कमी पडतोय. पण माझा अनुभव तो काहीतरी वेगळंच सांगून गेला. ही माझी स्वतःची गोष्ट आहे. जिथे मला 3 किलोमीटर चालतानाही दम लागायचा, तिथून मी सब 2 आवर्स म्हणजे 2 तासांच्या आत हाफ मॅरेथॉन पूर्ण केली. हे झालं कसं? तर आज आपण फक्त थिअरी नाही, तर माझा हा संपूर्ण प्रवास समजून घेणार आहोत. चला, हा गैरसमज मिळून दूर करूया. आपण सगळेजण लय किंवा रिदम या शब्दाबद्दल खूप बोलतो, पण धावण्यामध्ये या रिदमचा नेमका अर्थ काय होतो, हा प्रश्न समजून घेणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि इथेच खरा मुद्दा आहे. बघा, लयीचे 2 प्रकार असतात. एक म्हणजे पायांची लय, जी आपल्याला जाणवते, आपल्या पावलांचा तो वेग. पण दुसरी आणि जास्त महत्त्वाची असते ती म्हणजे शरीराची लय. म्हणजे काय, तर आपल्या हृदयाचे ठोके, आपला श्वास, आपला थकवा. आपण शर्यत तेव्हा नाही हरत जेव्हा पायांची लय तुटते, आपण तेव्हा हरतो जेव्हा शरीराची लय आपल्याला थांबायला भाग पाडते. मी आधी काय करायचो माहितीये? सुरुवातीला खूप वेगाने धावायचो आणि मला वाटायचं की वाह, काय भारी रिदम लागलाय आज. पण तो माझा गैरसमज होता. तो रिदम नव्हता, तो होता माझा ओव्हर कॉन्फिडन्स, जो साधारणपणे 12-14 किलोमीटर नंतर पूर्णपणे तुटायचा आणि मग मला थांबावंच लागायचं. आता जरा विज्ञानाच्या दृष्टिकोनातून बघूया की शरीराची ही लय का तुटते आणि आपण तिला कसं सांभाळू शकतो. अजिबात अवघड नाहीये, खूप सोपं आहे. आपण 2 वेगवेगळ्या धावण्याच्या पद्धतींची तुलना करूया. चला, कल्पना करूया एका धावपटूची, जो पारंपरिक पद्धतीने म्हणजे न थांबता धावण्याचा प्रयत्न करतोय. इथे बघा, सुरुवातीला हृदयाचे ठोके म्हणजे हार्ट रेट नियंत्रणात असतो, पण जसं जसं अंतर वाढत जातं तसा तो वाढतच जातो आणि शेवटी तो इतका वाढतो की शरीर आपल्याला जबरदस्तीने थांबायला भाग पाडतं. हा एक अनियोजित म्हणजे अनप्लॅन्ड ब्रेक असतो, ज्यामुळे आपला खरा रिदम पूर्णपणे बिघडून जातो. आता दुसरा पर्याय पाहू. इथे तोच धावपटू आहे, पण तो ठरवून, प्लॅन करून मध्ये चालण्याचे छोटे छोटे ब्रेक्स घेतोय. आणि हे चित्र बघा, किती वेगळं आहे. ठरवून घेतलेल्या वॉक ब्रेक्समुळे हार्ट रेट नियंत्रणात राहतो, तो धोक्याच्या पातळीपर्यंत जातच नाही. स्नायूंना एक छोटीशी रिकव्हरी मिळते आणि आपली ऊर्जा टिकून राहते. याचा परिणाम काय होतो, तर धावपटू शर्यतीच्या शेवटी जास्त मजबूत असतो आणि चांगल्या प्रकारे शर्यत पूर्ण करू शकतो. ओके, हे सगळं ठीक आहे, पण आता येऊया सगळ्यात मोठ्या भीतीकडे. रन वॉक पद्धतीमुळे आपला फिनिश टाईम तर खराब होणार ना, जास्त वेळ लागणार ना? या तक्त्यावरून हे अगदी स्पष्ट होतं. जे सतत धावतात त्यांचा सुरुवातीचा वेग खूप चांगला असतो, पण शेवटी दम लागतो आणि वेग कमी होतो. याउलट रन वॉक करताना आपण सुरुवातच कंट्रोलमध्ये करतो, ज्यामुळे शेवटपर्यंत आपली ऊर्जा आणि वेग टिकून राहतो. गंमत म्हणजे यामुळे एकूण वेळ जवळपास सारखाच लागतो किंवा अनेकदा तर त्याहून चांगला येतो. तर एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, वेगवान सुरुवात करण्यापेक्षा मजबूत शेवट करणं हे 100 पट जास्त महत्त्वाचं आहे. कारण कोणतीही शर्यत जिंकली जाते ती शेवटच्या काही किलोमीटरमध्ये, पहिल्या काही किलोमीटरमध्ये नाही. मग प्रश्न येतो की ही रन वॉक पद्धत नक्की वापरायची कोणी? चला पाहूया की वेगवेगळ्या स्तरावरचे धावपटू याचा वापर कसा करू शकतात. जे नुकतेच धावायला सुरुवात करत आहेत त्यांच्यासाठी तर ही पद्धत म्हणजे एक वरदान आहे. यामुळे काय होतं माहितीये, शरीरावर अचानक जास्त ताण येत नाही, त्यामुळे दुखापतीचा धोका खूप कमी होतो. आणि जेव्हा तुम्ही न थकता ठरलेलं अंतर पूर्ण करता, तेव्हा लांब पल्ल्याची भीती निघून जाते आणि आत्मविश्वास आपोआप वाढतो. इथे ध्येय फक्त वेगाने पळण्याचं नाही, तर मजबूतपणे शर्यत पूर्ण करण्याचं आहे. जे थोडे अनुभवी धावपटू आहेत ते याचा धोरणात्मक वापर करू शकतात, जसं की खूप लांबच्या ट्रेनिंग रनच्या वेळी किंवा प्रचंड उष्णता असेल तेव्हा किंवा रिकव्हरी रनसाठी. हे ऊर्जा वाचवण्यासाठी एक उत्तम साधन, एक टूल म्हणून वापरता येतं. आणि तुम्हाला हे ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल, पण व्यावसायिक धावपटूसुद्धा हेतुपुरस्कार चालण्याचा वापर करतात. विशेषतः एड स्टेशन्सवर पाणी पिताना किंवा शर्यतीच्या सुरुवातीला आपला वेग नियंत्रणात ठेवण्यासाठी. हे अशक्तपणाचं लक्षण नाही, तर एका हुशार धावपटूच्या स्ट्रॅटेजीचं लक्षण आहे. चला, तर मग या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो याचं सार पाहूया. माझ्या अनुभवानुसार रन वॉक म्हणजे कमजोरी नाही, शॉर्टकट तर अजिबात नाही. ही एक विचारपूर्वक आखलेली रणनीती आहे. आपल्या शरीराची भाषा ऐकून हुशारीने धावण्याचा हा एक मार्ग आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा, तुमची लय तेव्हा नाही तुटत जेव्हा तुम्ही प्लॅन करून 1 मिनिट चालता.
ती तेव्हा तुटते जेव्हा शरीर तुम्हाला जबरदस्तीने 5 मिनिटं चालायला भाग पाडतं. नियोजित ब्रेक हे तुमच्या नियंत्रणाचं लक्षण आहे. आणि शेवटी आपण स्वतःला हा प्रश्न विचारायला हवा, आपल्याला फक्त वेगाने धावायचंय की दुखापती टाळून सातत्य राखून प्रत्येक शर्यत पूर्ण करण्याचा आनंद घ्यायचाय? कारण माझा 3 किलोमीटरपासून सब 2 अवर्स हाफ मॅरेथॉनपर्यंतचा प्रवास यामुळेच शक्य झाला, कारण मी वेगापेक्षा सातत्य आणि स्मार्ट ट्रेनिंग निवडली.